पर्वणी म्हणून इथे प्रत्येक सामना खेळवला जाणार आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे. चला थांबूया, घेऊन जातोय डीजे ऑपरेटर सुजल यांच्याकडे. धन्यवाद. साहिल खोबरेकर आणि परवेज आगा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना, पहिल्या सामन्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये पराभूत झालेल्या दोन संघादरम्यान स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे, स्पर्धेतली आपली घौडदौड कायम ठेवायची आहे. तर या सामन्यात या दोन्ही संघाला विजय मिळवणं क्रमप्राप्त आणि त्याच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई या स्पर्धेतली. इजाबॉय शेर्ले विरुद्ध मनोज 11 कलमट आणि पहिल्या चेंडूवरती कटचा एक फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार लगवतोय. दिमागात सुरुवात केली जाते मनोज 11 कलमट संघाकडनं. डीजे पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका गेलाय मिड ऑफला. धाव काय मिळत नाहीये. दुसरा चेंडू, ज्या चेंडूची गणना ही एकंदरीत निर्धाव म्हणून धावफलकावरती केली जाते. पहिल्या षटकातला पहिल्या दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा एक अप्रतिम फटका, ज्याच्यावरती मिळालेला चौकार, आणि त्यानंतरचा हा दुसरा चेंडू ज्याची गणना ही नक्कीच त्या ठिकाणी निर्धाव म्हणून केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवली आहे, बॅकफुटला गेलेत, कट केला, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धावेची भर ही निश्चित संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. मनोज 11 कलमट आता मात्र आत्मविश्वासानं डावाची सुरुवात करतोय. पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात आपण बघितलं होतं 40 धावांचा पाठलाग करताना त्याच्या संघाला पुरता घाम आला होता. परंतु या सामन्यात, मागच्या सामन्यात झालेल्या चुका सुधारत या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे या इराद्यानं मैदानामध्ये नक्कीच उतरलाय. दुसऱ्या बाजूने इजाबॉय शेर्ले संघाची स्थिती काहीशी वेगळी नाहीये, त्यांची देखील स्थिती तशीच आहे. या सामन्यात त्यांना देखील विजय आवश्यक आहे. या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बघूया कोणता संघ आपल्या आपल्या मनसुब्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होईल, कोणता संघ या स्पर्धेत आपली वाटचाल कायम ठेवेल आणि कोणत्या संघाचं या स्पर्धेतील आव्हान हे जवळपास या ठिकाणी संपुष्टात येईल हे देखील दर्शवणारा हा सामना. दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी बांधायच्या या पाटेश्वर मैदानावरती.
आणि या मैदानाचा इतिहासच असा आहे, प्रत्येक वेळी ज्या वेळी या मैदानावरती कोणकोणत्या विविध स्पर्धातून माध्यमातून ज्या वेळी या ठिकाणी क्रिकेटचे सामने होतात त्यावेळी अगदी मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतो. पुढचा चेंडू त्या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. चेंडू बघा त्या ठिकाणी बघा थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली. 2 ढेंगांच्या मधून 2 पायांच्या मधून त्या ठिकाणी चेंडू गेलाय. दोन धावांची भर नक्कीच संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. सुमित वर्देकर यांनी आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 7 वरती नेऊन ठेवली आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ चुक्या मैदानावरती प्रगतीपथावर 7 धावा बिनबाद. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका गेलाय त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. 1 धाव मिळतंय. एकंदरीत एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 8 वरती येऊन स्थिरावली. बघता बघता पहिल्या षटकाचा मला वाटतं खेळ देखील समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8 धावा बिनबाद अशी एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मनोज 11 कलमट संघाचे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती इजाबाई शेर्ले संघाविरुद्ध. फ्रँकी पॉल गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. सामना करतोय स्ट्राईक एंडवरती सुमित वर्देकर नावाचा फलंदाज. दुसरं षटक नॉन पॉवर प्लेचं षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्या षटकात केवळ 8 धावा खर्ची घातल्या त्या पहिला गोलंदाजानं, अर्थात गोलंदाज होता पहिला महेश, ज्यानं केवळ 8 धावा खर्ची घातल्या. दुसरं षटक घेऊन फ्रँकी पॉल. फ्रँकी पॉल गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज. पुढचा चेंडू एकंदरीत त्या ठिकाणी पायावरती आदळतो, पायावरती आदळतोय. हलकसं अपील एकंदरीत होतंय. लेगबाईची खून पंचांनी केली. लेगबाईच्या स्वरूपात एक अपांतर धाव संघाच्या खात्यामध्ये 9 अशी धावसंख्या या अपांतर धावेच्या जोरावरती ही धाव फलकावरती परिवर्तित झालेली. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय मैदानावरती मनोज 11 कलमटचा संघ खेळताना दिसतोय. इजाबाई शेर्ले संघाविरुद्ध. पुढचा चेंडू त्या ठिकाणी जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न. अपेक्षित त्या ठिकाणी टायमिंग साधता येता नाही त्या अर्थात फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावलेली 9 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत बिनबाद. ड्राईव्ह केला गेला. चेंडू जातो डीप कव्हरला. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. केवळ एकेरी धावेवरती समाधान. दुसरी धाव घेणार नाहीत फलंदाज याची मात्र घेतलेली पुरेपूर दक्षता आणि त्याचं रूपांतर आपण बघतो केवळ एकेरी धावेवरती मानलेले समाधान. 10 धावा धाव फलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावर हा प्रगती पथावरती. इजाबाई शेर्ले विरुद्ध दुसऱ्या बाजूने आपल्याला खेळताना दिसतोय मनोज 11 कलमट. अस्तित्वाची लढाई या मैदानावरती सुरू आहे असं म्हटलं तर ते काय वावगं ठरू नये. दोन्ही संघांना या सामन्यामध्ये विजय मिळवणं अतिशय त्या ठिकाणी क्रमप्राप्त असेल. जर कोणता संघ या सामन्यात जर पराभूत झाला तर त्याला मात्र या स्पर्धेतलं त्यांचं आव्हान मात्र जवळपास त्या ठिकाणी संपुष्टात येईल. वारंवार आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे दोन्ही संघ हर कसोशीनं प्रयत्न करताना दिसायला पाहिजेत मैदानावरती. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला गेला आतापर्यंत मैदानावरचा जर खेळ आपण बघितला तर आतापर्यंत इजाबाई शेर्ले हा काहीसा वरचढ ठरतोय तो मनोज 11 कलमट संघाविरुद्ध.
पुढचा चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं चेंडूचा प्रवास आपण बघतोय घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचली ही 11 धावांवरती बिनबाद 11 त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जात आहे 11 धावा एकंदरीत बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी मैदान प्रगतीपथावरती पहिल्या षटकात एकंदरीत 8 धावा निघाल्यात या षटकात केवळ 3 धावा खर्ची घातल्यात ड्राईव्हचा केला अपिश फटका गेलाय मिड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतो त्याच्याकडनं चेंडू अडवला परतीची फेक केली जाते एकेरी धावण्याची पावलं दुहेरी धावलीकडे वळवत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगला ताळमेळ योग्य समन्वय आपल्याला पाहायला मिळतो तो दोन फलंदाज दरम्यान डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं आणि बघता बघता धावसंख्या ही 13 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली आणि बघता बघता मैदानावरती 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 13 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली ती मनोज 11 कलमट संघाची इजा बॉयज शेरले संघाविरुद्ध तिसऱ्या षटकाला मैदानावरती नक्कीच सुरुवात होताना दिसेल तिसऱ्या षटकाच्या मोर्चावरती बघूया कोणता गोलंदाज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती येईल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि सातत्यानं सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून आपण बघितलं 50-60 धावांचा टप्पा जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं गाठला तर त्या धावांचा पाठलाग करणं काहीच अशक्य आहे मैदानावरती एक तर सामना आपण बघितला तब्बल 40 सारख्या एका निचांकी धावसंख्येचा आणि त्याही धावसंख्येचा पाठलाग करणं हे संघाला त्या ठिकाणी शक्य झालं नव्हतं आजपर्यंत आजच्या दिवसाचा जर एकंदरीत आपण विचार करायला गेला तर जो संघ धावांचा पाठलाग करतो त्या संघाला या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये हार पत्करावी लागली आहे ते समीकरण या सामन्यात बदलेल का ती व्याख्या या सामन्यामध्ये बदलेल का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण आता मात्र इजाबॉय शेरले संघ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो आणि त्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये आणि मागच्या 3 सामन्याचा जर आपण इतिहास बघितला तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलाय काय होईल तो आजच्या दिवसाचा इतिहास बदलेल का हे देखील मैदानावरती स्पष्ट होईल तत्पूर्वी मैदानावरती तिसऱ्या षटकाची झालेली सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती निघालेले एकेरी धाव आणि त्या मोबदल्यात धावसंख्या झालेली 14 वरती परिवर्तित पुढचा चेंडू बघूया पंचांचा निर्णय काय येतोय पंच निर्णय कळवतील थोडस त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं जातंय फलंदाजांकडनं पंचांकडे बघूया पंच आपला निर्णय चेंज करतील का पंचाने आपला निर्णय बदललाय नो बॉलचा इशारा पंचाने केलाय नो बॉलच्या स्वरूपात अर्थात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे यांच्या भाषेत उघडा डोळे बघा नेट पुढचा चेंडू असेल फ्री हिट हा तो फ्री हिटचा चेंडू नो बॉलची संधी बघूया मनोज 11 कलमट संघाचे फलंदाज काय करेल फ्री हिटचा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र त्या ठिकाणी व्यर्थ ठरलाय चेंडू गेलाय निर्धाव आणि निर्धाव चेंडूची झालेली गणना धावसंख्या ही स्थिरावलेली एकंदरीत बिनबाद 15 धावांच्या टप्प्यावरती तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो काही मैदानावरती हा प्रगती पथावर कट केला जातो चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं गेलाय चेंडू जाईल का घोषित क्षेत्रात बघणं महत्वपूर्ण घोषित क्षेत्रात जातोय घोषितच्या स्वरूपातल्या 2 धाव्यांची भर ही नक्कीच त्या ठिकाणी संघाला मिळते 2 धावेने धावसंख्या येऊन पोहोचली 17 वरती तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगती पथावर 17 धावा बिनबाद अशी सुरुवात मनोज 11 कलमट संघाचे अमजद खान सकाळपासून आमची सगळी बडदास्त राखताना दिसत आहेत मैदानावरती 17 धावा कट केलाय चेंडू पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जाईल V4 IBCL चॅम्पियन षटकार
आता मात्र आमचे गुणलेखक क्षितिज भोगटे आम्हाला सांगतायत की धावसंख्या ही 23 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले बिनबाद. आता मात्र त्या ठिकाणी गिअर शिफ्ट केले तसं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. गिअर टॉप गिअर मधला टाकलाय. सुरुवातीच्या पहिल्या काही षटकात काहीशी संत वाटत होती फलंदाजी, परंतु यानंतरच्या चेंडू मागे एक आक्रमक फटका आणि त्यानंतरचा एक हलक्या हाताने खेळून काढलेला स्ट्रोक. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. एखादा मोठा फटका ठोकल्यानंतर त्यानंतरच्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडू टोलवायचा आणि स्ट्राईक आपल्या संघ सहकार्याला त्या ठिकाणी सुपूर्द करायची. हा मनसुबा एकंदरीत मैदानावरती हा फलंदाजाचा दिसतोय तो मनोज 11 कलमट संघाच्या. बघता बघता या एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या ही 24 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली बिनबाद. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगती पथावरती. स्ट्राईक एंड वरती सुमित वर्देकर सज्ज होतो. डावकर हाताचा फलंदाज. पुढचा चेंडू ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षकांवरती अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकावरती टाकलेला दबाव यात मात्र कमालीचा यशस्वी ठरलाय तो फलंदाज. एक चोरटी धाव त्यांनी घेऊन पूर्ण केले. बघता बघता पहिल्या 3 षटकांचा एकंदरीत खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धाव फलकावरती लागतायत. पहिल्या 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय समाप्त. अजून 3 षटकांचा खेळ असेल येणं बाकी. पहिल्या 3 षटकात 25 धावा झाल्यात. समालोचन कक्षाकडनं सातत्यानं प्रेडिक्शन निर्धारित 6 षटकांचे सामने 55-60 धावांचं उद्दिष्ट गाठण्याचं समालोचन कक्षाकडनं झालेलं हे प्रेडिक्शन या ठिकाणी पार करेल का मनोज 11 कलमटचा संघ उरलेल्या 3 षटकातल्या फलंदाजीमध्ये, की दुसऱ्या बाजूनं इजाबॉय शेरले संघ आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावरती 40-45 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवेल का कलमट संघाला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले का? येस, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा देखील इशारा होतोय. काय होईल सामन्याच्या राहिलेल्या पहिल्या डावाच्या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे बदल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये, त्याच प्रमाणचा बदल समालोचन कक्षात समालोचनामध्ये होताना दिसेल. आमचे साथी समालोचक नितीन नाईक सर यांना मी विनंती करतो की या पहिल्या डावाच्या उरलेल्या 3 षटकांचं समालोचन त्यांनी करावं आणि या सामन्यातून मी गुरुचिटणीस तुमची काही वेळाकरता रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद गुरु. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 25 अशी एक चांगली सुरुवात. सागर अळू सज्ज. सागरचा पहिला चेंडू हलकेच टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत परतीचा थ्रो करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. सुमित वर्देकर आणि अक्षय कदम ही जोडी, बिनीची जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेली. जवळपास इनिंग मधला अर्धाधिक वेळ या ठिकाणी मैदानावर घालवतायत. आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण विजय संपादन करून देण्यासाठीचा एक प्रयास, एक चांगला डाव उभारण्याचा त्यांचा निश्चितच प्रयत्न. सागर सज्ज पुन्हा एकदा. सुंदर चेंडू, सन्मानजनक फटका. निश्चितच बाबू पराष्टेकर येतोय चेंडूवर. एक धाव सहजरित्या अक्षयच्या खाती जमा होते. धाव संख्या धावफलकावर 27वा बिनबाद. दोन्ही संघांचा आपण विचार करतोय. अजून या मैदानावर विजयाची चव काय असते हे माहीत नसलेले दोन्ही खेळाडू. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना पराभवांना सामोरं जावं लागलंय. त्याच्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये विजय संपादन करायचा, या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं या उद्देशानं मैदानावर सज्ज होत आहेत दोन्ही संघाचे खेळाडू. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. इथं पंचांकडे थोडंसं हलकस अपील केलं जातंय. पंच मात्र अपील फेटाळून लावत आहेत. पंचांचं बोट वरतोय. या ठिकाणी पंच बाद असल्याचं निर्वाळ देत आहेत. महत्वपूर्ण गडी बाद होतोय. या ठिकाणी माघारी परतावं लागतंय फलंदाजच्या सुमित वर्देकरला. धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यात.
चौथं षटक मार्गस्थ मैदानावर सागर राऊळ एक महत्वपूर्ण अडसर दूर करतोय. सलामीला आलेला फलंदाज सुमित वर्धेकरला माघारी पाठवतोय. आडव्या बॅटनं मारलेला फटका, एक जोरकस फटका, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. चेंडू मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दिसतंय. 2 धावांपासून मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या 29 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आज थोडंसं बॅटिंग ऑर्डरचा विचार करता युवराज कदमला थोडंसं मागे ठेवलं आणि आता मात्र मैदानावर अक्षय कदम आणि अक्षय जाधव ही जोडी. चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा अभय नाईक सरांचा आमच्याकडे येतोय वाईट असल्याचा. एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते आणि या एका धावेनं धावसंख्येत वाढ. धावसंख्या 30 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. अक्षय जाधव स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय. शाटपिच प्रकारचा चेंडू उचलून मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. चेंडूवर येतोय. दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेतली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ. 31 धावा धावफलकावर. मगाशी गुरु चिटणीस यांनी सांगितलंय की आपण सकाळपासून बघतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला खऱ्या अर्थानं या मैदानावर अधिराज्य गाजवता आलं. मग ती 40 अशी धावसंख्या असू दे किंवा 61 अशी. प्रथम फलंदाजी आतापर्यंतचा इतिहास आजच्या दिवसाचा या मैदानावर वर्चस्व गाजवलंय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं. इथे मात्र जोरकस फटका. चेंडू बराच का हवेत. बघणं त्याला उत्सुकतेचं. चेंडू सीमा पार षटकार. षटकारचा 6 धावांनी धावसंख्या वाढते. 37 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. डिस आहे. पाच मैदानावर आपलं वैयक्तिक कोट्यामधील दुसरं आणि शेवटचं संघाच्या वतीनं षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. फ्रँकी पॉल, अक्षय जाधव आणि अक्षय कदम ही जोडी मैदानावर. युवराज कदमची निश्चितच क्रीडा रसिक सुद्धा वाट बघत असतील. आज युवराजला थोडस मागे ठेवलं आणि आता मात्र सुमित सोबत आलेला अक्षय. सुमित बाद झाल्यानंतर त्याच्या सोबतीला आलेला दुसरा अक्षय मैदानावर अधिराज्य खऱ्या अर्थानं गाजवत आहेत. धावसंख्या धावफलकावर दिसते 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडूंचा निर्णायक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विचार करता 37 धावा म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा होईल. जास्तीत जास्त धावा फटकावण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमा पार. बघणं ठरलं उत्सुक्याचं. पंचांचा येतो इशारा आमच्याकडे. निश्चितच इशारा बघूया पंच काय इशारा करतायत. पंच इशारा करतायत आमच्याकडे. षटकार असल्याची खूण दर्शवतायत. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 43 धावा. 43 लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त वातावरण, ऐतिहासिक परंपरा या मैदानावर. प्रत्येक खेळाडूला इथं खेळायला आवडतं. या मैदानावर अधिराज्य गाजवलेलं आहे बऱ्याचशा खेळाडूंनी आणि सातत्यानं त्याचे अगदी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत आम्ही. थँक्यू पॉल सज्जा. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच का हवेत. चेंडू जाईल सीमा पार षटकार.
संख्या 49 धावफलकावर. अगदी सावध संत गतीने असलेली सुरुवात, नंतर मात्र अंतिम क्षणी हा गिअर बदलला जातोय मैदानात. अक्षय जाधव नावाचं वादळ या मैदानावर घोंगावत आहे. दुपारच्या सत्रानंतर निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात या मैदानावर. इजाबॉय शेर्ले विरुद्ध कलमठ, मनोज 11 कलमठ असा सामना रंगतो या मैदानावर. पुनश्च एकदा सज्ज अगदी समोरच्या बाजूला फ्रँकी पॉल. हा फ्रँकीचं चेंडू गती परिवर्तन केलंय. हलकच अपील केलं जात आहे. पंच अपील पेटावून लावतायत. निर्धाव चेंडूची होते गणना. धाव संख्या धाव फलकावर आपण बघतो आहोत 49 धावा. 3 चेंडूंचा या षटकातील खेळ समाप्त. म्हणजेच अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रथम फलंदाजी करणं कितपत फायद्याचं आहे या मैदानावर सकाळपासून आपण अगदी दुपारच्या सत्रापर्यंत हे चित्र बघितलं. अगदी सुरुवातीचे सामने 50च्या आसपासले सामने, त्यानंतर जवळपास 62च्या दरम्यानचा सामना पार करणं शक्य होत नाही या मैदानावर. बाबू पराष्टेकर चेंडूवर ताबा मिळवतोय खरा, परंतु या दरम्यान मात्र अक्षय जाधवची जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते. एका धावेने 50 धावा धावफलकावर मनोज 11 कलमठ संघाच्या. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज बॉलिंग मार्कवर फ्रँकी पॉल. इजाबॉय शेर्ले संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. याच्याकडनं खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. बघा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा खेळून काढण्याचा प्रयत्न अक्षय कदमचा. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. बाकीचं काम करतो यष्टीरक्षक मोहम्मद शेख. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. एक सुंदर कॉपी बुक स्टाईलचा फटका. चेंडू गोळीच्या वेगानं जातोय सलग सीमा पार चौकार. या षटकात खऱ्या अर्थानं धावा निघालेत. 2 जबरदस्त चौकार, त्यानंतर 2 जबरदस्त षटकार आणि त्यानंतर आलेला हा एक चौकार. 54 धावा धावफलकावर. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 54 उरले तर निर्णायक 6 चेंडू. या 6 चेंडूत बघूया अजून किती धावांची भर पडते या धावसंख्येत. तत्पूर्वी ऐकूया डीजे सुजल. मैदानावर दिसतोय गोलंदाज बाबू पराष्टेकर. इजाबॉय शेर्ले संघाच्या वतीनं हे अंतरिम इनिंग मधलं शेवटचं षटक घेऊन समोर आहे तो फलंदाज अक्षय जाधव. फुलटॉस प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं इशारा येतोय रिव्ह्यूचा. नो बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. बघूया जोपर्यंत येईल तिसरे पंचांचा निर्णय तोपर्यंत ऐकूया डीजे सुजल. धक्का बसतो या ठिकाणी कलमठ संघाला. आणि मी निश्चितच म्हणे या ठिकाणी बाबू पराष्टेकर थोडासा सुटकेचा निश्वास असेल, कारण महत्वपूर्ण या षटकामधील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी संधी होती गडी बाद करण्याची. आणि निश्चितच एक चांगला चेंडू या निमित्तानं बाद व्हावं लागतंय. अक्षय जाधवला माघारी परतावं लागतंय. छान सुंदर फलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावर 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 54 धावा माफ करा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
अंदाजाची वर्णी मैदानावर शेवटचे 5 चेंडू बाबू पराष्टेकर षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आडव्या बॅटचा फटका क्षेत्ररक्षक फ्रँकी पॉल येतोय. संधी आहे आहा या ठिकाणी थोडासा अतिउत्साहीपणा बाबू पराष्टेकर यांचा, अन्यथा निश्चितच संधी होती माघारी परतवण्याची. रुपेशला संघाची धावसंख्या 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 चेंडू, निर्णायक 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. महत्वपूर्ण सामना. मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघांचा विचार करता पराभव पदरी पडलेले हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात ठाकलेले आहेत. विजयाची चव चाकायची, या स्पर्धेतला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं अशा मनसुब्यासहित एक दुसऱ्याबरोबर लढतायत या मैदानावर. माध्यम आहे V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. सज्ज पुन्हा एकदा बाबू पराष्टेकर अगदी आमच्या समोरच्या बाजूनं पोलीस स्टेशन एन कडनं मारा करण्यासाठी. आडव्या बॅटचा फटका डिस्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय. बॅकअप निश्चितच सागर राऊळ यांचं, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. विचार करत होतो धावसंख्या धावफलकावर 57 धावा. आपण ज्यावेळी फ्रँकी पॉलचं षटक चालू होतं तेव्हा वाटलं होतं जवळपास 60-65च्या दरम्यान धावसंख्या आपल्याला दिसेल, परंतु हे महत्वपूर्ण षटक ज्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, थोडीशी नशिबाची साथ मिळाली बाबू पराष्टेकर यांना. फटका खूप सुंदर बिरकावून दिलाय. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये. पंचांचा येईल इशारा आमच्याकडे. षटका. म्हणजे 6-3 आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार करतोय हा सुद्धा एक योगायोग की सलामीला आलेला फलंदाज अर्थातच अक्षय कदमचा विचार करतोय आपण. वैयक्तिक 36 या धावसंख्येवर खेळतोय अक्षय कदम. म्हणजे आज युवराज कदमला थोडस मागे ठेवलंय आणि अक्षयला या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या संघाला आवश्यक असणाऱ्या धावा या मैदानावर फटकावताना निश्चितच एक चांगला प्रयत्न करतोय तो अक्षय कदम बाबू पराष्टेकर यांच्या विरोधात. पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक षटकार. अक्षयच्या धावा झालेत 42. धाव संख्या वधारते. धावसंख्या धावफलकावर 69. 69 धावा. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या मैदानावर. मनोज 11 कलमट वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय अक्षय कदम. या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडूचा प्रवास सीमा पार. चौका. धाव संख्या वधारते. धाव संख्या धाव फलकावर आपण बघतो 73 धावा. वैयक्तिक 46 धावांचं योगदान. नॉट आउट 46, नाबाद 46 धावांचं योगदान हे अक्षय कदम यांचं जिंकण्यासाठी 74 धावांचं एक मोठं आव्हान आहे ते इजाबॉईज शेर्ले संघासमोर. कशा रीतीने या 74 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा या मैदानावर आपल्या नावाची गूंज राहण्यासाठी, आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इजाबॉईज शेर्ले संघाच्या वतीने कसा केला जाईल प्रयत्न सांगण्यासाठी ऐकूयात पुन्हा एकदा परवेज आगा आणि त्यानंतर साहिल खोबरेकर यांच्या सोबत. परंतु तत्पूर्वी ऐकूया DJ सुजल.
पहिल्या दिवसातील हा चौथा सामना हा देखील बघायला मिळतोय. पहिल्या दिवसातील यापुढील होणारा सामना अर्थात पाचवा सामना रंगेल तो तनुज स्पोर्ट्स होडावडा विरुद्ध इजाबॉय शर्ले. तनुज स्पोर्ट्स होडावडा संघाचा कर्णधार बबल नाईक. आपण या कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी. हॅलो. सामना जिंकण्यासाठी 74 धाव्यांची आवश्यकता. 36 चेंडू 6 षटकांचा सामना. 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतील या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या पहिल्या दिवसातील चौथ्या सामन्यादरम्यान. देव बरं करू घालून यमालोणी केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो पहिलो दिवस. पहिल्या दिवसातील चौथो सामनो जिंकण्यासाठी इजाबाई शिर्ले संघाक तब्बल 36 चेंडू 74 धाव्यांची आवश्यकता. सलामी जोडी भेनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडला मोहम्मद शेख तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर राऊळ. पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स जवळ सामनो चालू होण्याचो. गोलंदाज सज्ज. पहिल्या षटकातील पहिलो चेंडू सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू. यावेळी हलक्या हाताने खेळून काढता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवता परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू गणलो गेलो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्कोरिंग काउंटिंग वर निर्धाव चेंडू हे देखील गणलो जाता. गोलंदाज सज्ज दुसरो चेंडू घेऊन. या दरम्यान हलक्या हाताने खेळलो काहीसो फटको बसलो गेलेलो पण क्षेत्ररक्षक थोडोसो लांब. चेंडू ह्यो देखील जमनीक दान झालो. बघता बघता दोन्ही फलंदाज दरवायचे. एक धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाचा ह्या देखील श्री गणेशा झाला. एक धाव धावफलकावरती. खेळ समाप्त झालो तो तब्बल 2 चेंडूंचो खेळ होता समाप्त. पहिलो चेंडू ह्यो निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू एक धाव. या दरम्यानचो सुंदर फटको. बरोच काय चेंडू हवेत. चेंडू बघता बघता 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. सागर राऊळ ती 5 धावा धावफलकावरती. पहिला षटक प्रगती पथावर. स्ट्राईक एंडला सागर राऊळ. या दरम्यानचो सुंदर फटको फसलो की काय पण बघता बघता क्षेत्ररक्षक बरोच लांब. क्षेत्ररक्षक येईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचो प्रयत्न होतो करू पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 6 धावा धावफलकावर हे देखील बघूक मिळतात. अर्थात अर्ध डझन धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग एंडला यावेळी मोहम्मद शेख इजाबाई शर्ले संघाकडून. या दरम्यानचो सुंदर फटको क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक जायपर्यंत चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती ती 10 धावा धावफलकावर. चेंडू घेऊन संघाची धावसंख्या ती 10 धावा धावफलकावर. मोहम्मद शेखच्या बॅट मधून एक चौकार बघूक मिळालो. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाज मोहम्मद शेख याचो झालो खरो. बघता बघता 38 सर्कलचा चेंडू अडवलो गेलो. निर्धाव चेंडू. षटकाची खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो. संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर 10 धावा धावफलकावर तेडीचे 74 धाव्यांचो पाठलाग करताना शिर्ले संघ या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या पहिल्या दिवसातील चौथ्या सामन्या दरम्यान या पाटेश्वर मैदानावर देखील बघूक मिळता. नितेश काळे वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन. पहिल्या षटकादरम्यान तब्बल 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज
सागर राऊळ सज्ज दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचो मारो करण्यासाठी तर नो स्ट्रायकिंग एडला मोहम्मद शेख इजाबाई शर्ले संघाकडून सलामी जोडी अजूनही मैदानाच्या दिशेने सज्ज असा दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज इथे ज्यावेळी पहिलो चेंडू घेऊन संघाच्या धावा संख्येचा विचार करू गेला तर 10 धावा या दरम्यान हलक्या हाताने खेळून काढता जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या यावेळी धावफलकावरती बघता 11 धावा 21 डबल गेम डबल फिगर धावा धावफलकावरती हे देखील जोडले जातात द्वितीय फलंदाजी करताना इजाबाई शर्ले संघ 74 धावांचा पाठलाग रिव्हर्सी फटको मारण्याचा प्रयत्न मोहम्मद शेखचो झालो पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो तो बाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धाव्या संख्येचा विचार करू गेल्यात तर 12 धावा 1 डझन धावा धावफलकावरती दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज या दरम्यानचो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो षटकाराचो इलो आणि या इनिंग मधील पहिलो षटकार तो मोहम्मद शेख याच्या बॅट मधनं बघूक मिळालो संख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज पुढे चेंडू घेऊन दुसरा षटक या देखील प्रगतीपथावर तब्बल 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतले स्ट्रायकिंग एंडला मोहम्मद शेख तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर राऊळ इजाबाई शेर्ले संघाकडून या दरम्यानचो सुंदर फटको बसलो की काय क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो बघता एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतात 74 धावांचा पाठलाग करताना इजाबाई शेर्ले संघ या मैदानाच्या दिशेत रिव्हर्सी फटको मारण्याचा प्रयत्न केन पीटरसनने प्रसिद्ध केलेलो फटको सीटचा फटको मारण्याचा प्रयत्न सागर राऊळ याचो झालो करो निर्धाव चेंडूची गणना हे देखील मैदानाच्या दिशेने झाले चेंडू रोवलो पोलांडो चेंडू रोवलो कुआंडो निर्धाव चेंडू गणलो गेलो या दरम्यान हलक्या हाताने खेळून काढता सहजरित्या एक धावी देखील पूर्ण केली गेली असा दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकेरी धावेनिशी समाधान एकेरी धावेनिशी संघाच्या धाव्या संख्येचा विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकादरम्यान जर गोलंदाजी अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकादरम्यान दुसऱ्या षटकादरम्यान तब्बल 12 चेंडूंचो घेऊ झालो समाप्त 20 धावा धावफलकावर डीजे आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन कलमट ट्रॉफी बेस्ट बॉलरचा ज्याने किताब आपल्या नावावर लिहिला तोच गोलंदाज यावेळी हर्ष गोलंदाजी मार्गवर सज्ज वैयक्तिक पहिला आणि संघादर्फत तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेला तर 20 धावा धावफलकावरती यावेळी द्वितीय फलंदाजी करताना इजाबाई शेर्ले संघ मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात पहिलो चेंडू वेगवान पद्धतीचो चेंडू फटको फसलो की काय पण क्षेत्ररक्षक बरोच लांब चेंडू ह्यो देखील जमनीक दान झालो त्यानंतर पंचांचो इशारो इलो
चेंडू जाऊन विसावलो तो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 21 21 धाव फलकावरती एक स्टायलिश खेळाडू तसंच गोलंदाज मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात तो हर्ष यावेळी गोलंदाजी मार्गवर तो कलमट संघाकडून यावेळी मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात या स्पर्धेदरम्यानचो ह्यो चौथो सामनो मैदानाच्या दिशेने पहिल्या दिवसातील चौथो सामनो ह्यो देखील रंगलो जाता या पाटेश्वर मैदानावर फलंदाज सज्ज हर्ष पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोहम्मद शेख सज्ज पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी संघाची धाव संख्या 21 21 धाव फलकावरती खेळ समाप्त झालो तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचो या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघू मिळता जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक बघू मिळता एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येता एक धाव एकेरी धावेनिशी समाधान एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या दुर्योचो डबल गेम 22 धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात पहिल्या दोन षटकादरम्यान 20 धाव फलकावरती तर तिसऱ्या षटकातील पहिले दोन चेंडू हे एकेरी धावेनिशी गणले गेले 22 धाव फलकावर या दरम्यानचो फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो पंचांचो इशारो इलो चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आताचे 2 धावा गावतले आणि या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर धाव फलकावरती धावा बघूक मिळतात ते तब्बल 24 धाव फलकावरती तब्बल 2 चेंडू दरम्यान 22 धावा होते तर तिसरो चेंडू ह्यो देखील सागर राऊळ याच्या बॅट मधून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये तब्बल 2 धावा गावतले आणि या दुहेरी धावेनिशी 24 धाव फलकावर या दरम्यानचो सुंदर फटको ताकदीचो वापर केलो गेलो फटको फसलो क्षेत्ररक्षक बघूक मिळालो सेफ हँड सागर राऊळ याचा कलाम लागला नायकाच्या भाषेत सागर राऊळ बॅक टू दी पवेलियन स्वरूपात सज्ज असा स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्गवर हर्ष यावेळी गोलंदाजी मार्गवर सज्ज पुढील चेंडू घेऊन पहिलो चेंडू सुंदर फटको ताकदीचो वापर यावेळेस पंचांचो इशारो चेंडू आकांड्या पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार संख्या 30 धाव फलकावरती हर्ष यावेळी गोलंदाजी मार्गवर सज्ज मगाच्या सामना दरम्यान सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने बघूक मिळाले आता तर फ्रँकी बॉलेच्या बॅट मधून पहिल्या चेंडू देखील षटकार बघूक मिळता या दरम्यानचो सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचो चेंडू होतो खरो 38 सर्कलच्या चेंडू अडवलो गेलो परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर 31 धाव फलकावरती 3 षटकांचो खेळ झालो समाप्त खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो संघाची धावसंख्या 31 31 धाव फलकावरती या स्पर्धेदरम्यानचो आजचो ह्यो पहिलो दिवस चौथो सामनो मैदानाच्या दिशेने इजाबाई शेरले विरुद्ध कलमट सामना जिंकण्यासाठी तब्बल 74 धावेचो पाठलाग करताना इजाबाई शेरले संघ खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो खेळ समाप्त झालो 3 षटकांचो संघाची धाव संख्या 31 धाव फलकावरती सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू
43 धावांची आवश्यकता. यापुढे समालोचक करते आमचे साथी कॉमेंटेटर परवेज आगा. मी साहिल खोबरेकर थोड्यासाठी रजा घेतोय. जय हिंद, जय मालवणी. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या सुजल डीजे कडे. डीजे के सत्र के चौथे मुकाबले में आप तमाम दर्शकों को प्यार भरा नमस्कार करता हूँ, ले चलता हूँ मैदान के भीतर। जी हाँ, यहाँ पर चौथा ओवर का खेल प्रगति पथ पर बैटिंग चॉइस पावर प्ले जो कि इस कदर मैदान के भीतर अक्षय यादव जी यहाँ पर अपने ओर से पहला और टीम के ओर से चौथा ओवर लेकर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज फ्रैंकी पॉल और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज मोहम्मद शेख। इस मर्तबा जी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद गेंद बाहर की ओर गई, अंपायर का इशारा आया, वाइड गेंद अतिरिक्त 1 रन खाते में जोड़ता हुआ इस 1 रन के साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 32 रन, 32 लॉस ऑफ 1 विकेट मैदान के भीतर। इस मर्तबा फिर से एक बार वही गेंद यहाँ पर देखने को मिली, वाइड गेंद। अंपायर यहाँ पर शाहरुख खान के पोस्ट में यहाँ पर अतिरिक्त रन की यहाँ पर खून दिखाते हुए 34 रन स्कोर बोर्ड पर चौथा ओवर का खेल प्रगति पथ पर, माफ कीजिएगा 33 रन। जी हाँ, जरूर यहाँ पर वही अचूक टप्पे वाली गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलेगी। क्या यहाँ पर पिछले मुकाबले में वहां पर वही गेंदबाजी देखने को मिले थे। वहीं यहाँ पर अगर बल्लेबाजी टीम की बात करें तो यहाँ पर कुछ बड़े स्ट्रोक लगाने होंगे। 74 रनों का यहाँ पर एक महान लक्ष्य दिया है, उस लक्ष्य को अगर यहाँ पर पाना है तो यहाँ पर छक्के और चौकों की बहुचाड़ करनी होगी। इस मर्तबा स्ट्रोक के लाए यहाँ पर पॉइंट के क्षेत्र में एक लाजवाब कैच, फ्रैंकी पॉल की पारी समाप्त। बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर। डीजे डीजे जी हाँ, यहाँ पर नए बल्लेबाज मैदान के भीतर बाबू जरूर यहाँ पर अभी भी मैदान के भीतर और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर एक बड़ा नाम जरूर यहाँ पर आइजा बॉयज टीम का मोहम्मद शेख। जरूर इस खिलाड़ी के बल्ले में क्षमता है, कर सकते हैं। ऐसे बहुत से ऐसे मुकाबले में यहाँ पर शेरला टीम को यहाँ पर रिप्रेजेंट किया था और वो मुकाबले को यहाँ पर जीता था। बहुत से ऐसे मुकाबलों में यहाँ पर मैन ऑफ द मैच, कई ऐसे टूर्नामेंट्स में जिस खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज का खिताब मिला, वही खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मोहम्मद शेख और उनका साथ देने के लिए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज बाबू। जी हाँ, जरूर यहाँ पर एक ढेर सारा अनुभव जिस खिलाड़ी के पक्ष में, वही खिलाड़ी स्ट्राइक एंड के ऊपर। इस मर्तबाजी यहाँ पर हल्के हाथ से यहाँ पर जरूर कुल किया था, कारपेट के सहारे खेला गया स्ट्रोक। इस स्ट्रोक के दरमियान टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 34 रन। चौथे ओवर का खेल प्रगति पथ पर खेल समाप्त हुआ 2 गेंदों का अभी भी बाकी है। इस ओवर की 4 गेंदे, देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज मोहम्मद शेख। स्ट्राइक एंड के ऊपर जरूर यहाँ पर चाहेंगे इन 4 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए। इन 4 गेंदों के ऊपर यहाँ पर कुछ बड़े स्ट्रोक को खेलना होगा इस मुकाबले में यहाँ पर वापसी लाने के लिए। इस मर्तबाजी यहाँ पर अच्छी गेंद वहां पर अक्षय यादव की ओर से, स्ट्रोक खेला था वहां पर मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 35 रन, 35 रन स्कोर बोर्ड पर। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली अक्षय यादव की ओर से इस चौथे ओवर में। इस मर्तबाजी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की ओर आई, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। जी हाँ, जरूर यहाँ पर वाइड के लिए यहाँ पर रिव्यू आया है। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर।
रिव्यू लॉस्ट। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। रन संख्या वहीं पर लुढ़के हुए 35 रन स्कोर बोर्ड पर। जी हाँ, जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी देखने को मिली है इस टूर्नामेंट के दौरान अक्षय यादव की ओर से। जरूर यहाँ पर पूरी तरह से बल्लेबाजों को बांध कर रखा है, बोले तो यहाँ पर जकड़ कर रखा है इस मैच में। इस मर्तबा स्ट्रोक खेला है, लाजवाब स्ट्रोक वहां पर कहना होगा। गेंद चली गई सीधा कारपेट के सहारे, सीमा रेखा से बाहर। 4 रनों के लिए एक ब्रांडेड स्ट्रोक यहां पर देखने को मिला बाबू के बल्ले से। डीजे की आखिरी गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज बाबू। बाबू टू अक्षय मैदान के भीतर। स्कोर की अगर बात करें तो 39 रन स्कोर बोर्ड पर। जी हाँ, जरूर यहाँ पर रनअप से थोड़ा सा वहां पर चुके जरूर। आखिरी गेंद शेष। इस मर्तबा स्ट्रोक खेला है कवर्स के क्षेत्र में। गेंद चली गई सीधा वन बाउंस, सीमा रेखा से बाहर। 4 रनों के लिए एक कॉपी बुक स्टाइल का ये स्ट्रोक देखने को मिला बाबू के बल्ले से। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 43 रन 4 ओवर के समाप्ति के बाद। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर। और जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। 12 चेंडू आणि 31 धावा असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। हर्ष नांदगांवकर अपने ओर से दूसरा और टीम के ओर से 5वां ओवर लेकर। बची है 12 गेंदे और जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। हर्ष तैयार अपने इस दूसरे ओवर के स्पेल की पहली गेंद लेकर। सामना करेंगे बल्लेबाज मोहम्मद। इस मर्तबा जी यहाँ पर अंपायर का इशारा आया। वाइड गेंद अतिरिक्त 1 रन खाते में जुड़ता हुआ। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 44 रन स्कोर बोर्ड पर। जी हाँ, जरूर यहाँ पर अभी भी बाकी है 12 गेंदे और जीत के लिए 30 रनों की आवश्यकता। 12 चेंडू आणि 30 धावा असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। जी हाँ, जरूर यहाँ पर अच्छी बल्लेबाजी यहाँ पर इस मुकाबले के दौरान देखने को मिली है मोहम्मद शेख के बल्ले से। जरूर यहाँ पर अभी भी 30 रनों का फासला बाकी है। देखते हैं यहाँ पर कैसी बल्लेबाजी करते हैं मोहम्मद शेख। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला था, वहां पर कोई रन लिया नहीं है। जरूर स्ट्राइक अपने पास रखना है। जरूर जानते हैं अपने बल्ले में कितनी क्षमता है और यहाँ पर भरोसा दिखाया यहाँ पर खुद के ऊपर। 11 गेंदे और 30 रनों की आवश्यकता। 11 चेंडू आणि 30 धावा असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। फिर से एक मर्तबा यहाँ पर हर्ष तैयार अपने कोटे की दूसरी गेंद लेकर। सामना करेंगे मोहम्मद टू हर्ष मैदान के भीतर। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है। गेंद काफी देर तक हवा में, कैच का मौका बना और यहाँ पर एक बड़ी मछली को यहाँ पर मैदान से बाहर भेजने का मौका था। एक इंपॉर्टेंट कैच को यहाँ पर छोड़ा है जरूर वहां पर फील्डर ने। क्या इसका यहाँ पर खामियाजा भुगतना पड़ेगा? ये तो आने वाली कुछ गेंदें बताएंगी। जी हाँ, जरूर यहाँ पर एक सेफ हैंड खिलाड़ी जिसे कहा जाता है युवराज कदम, उन्होंने जरूर यहाँ पर इस कैच को छोड़ा। एक महत्वपूर्ण कैच था इस मुकाबले का। अगली गेंद लेकर तैयार गेंदबाज। इस मर्तबा जी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की ओर आई। कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। बिंदी गेंद की समाप्ति। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी, यहाँ पर बल्लेबाजों को पूरे तरह से बांध कर रखने वाली वो गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है। गेंदबाज हर्ष। इस मर्तबा जी यहाँ पर हल्के हाथ से कुल किया, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 46 रन।
आखिरी 2 गेंदों का खेल है बाकी, देखते यहाँ पर क्या करते हैं मोहम्मद। जरूर यहाँ पर इन 2 गेंदों के ऊपर प्रहार करना होगा, इन 2 गेंदों के ऊपर यहाँ पर कुछ बड़े स्ट्रोक लगाने होंगे, तभी यहाँ पर इस मैच में वापसी हो सकती है। इस मर्तबा गेंद को उड़ाया मिड विकेट के क्षेत्र में, गेंद चली गई सीधा सीमा रेखा से बाहर, 6 रनों के लिए डीजे। सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज, 7 गेंदे और 22 रन, ये मुकाबले को जीतने के लिए क्या कर सकते हैं यहाँ पर मोहम्मद मैदान के भीतर। जरूर यहाँ पर एक इस इंपॉर्टेंट कैच को यहाँ पर जरूर छोड़ा था इसी ओवर में युवराज कदम ने, क्या इसका यहाँ पर खामियाजा भुगतना पड़ेगा। 5 ओवर का खेल समाप्त, अभी भी बाकी है 6 गेंदे और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता, 6 चेंडू आणि 22 धावा, असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। लेकर 6 गेंदे और 22 रनों की आवश्यकता, ये मुकाबले को जीतने के लिए। जरूर यहाँ पर अभी भी टीम का हुक्मी एक का टीम का तारणहार यहाँ पर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर जरूर यहाँ पर चाहेंगे बाबू उनको स्ट्राइक देने के लिए। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद काफी देर तक हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी तैनात, कैच को लपका और यहाँ पर बाबू की पारी समाप्त। बाबू के रूप में लगता हुआ ये तीसरा धक्का, बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर डीजे। बाज मैदान के भीतर प्रथमेश, पिछले मुकाबले में जिस खिलाड़ी ने यहाँ पर एक महत्वपूर्ण योगदान दिया था, 2 छक्के लगाए थे, वही खिलाड़ी प्रथमेश यहाँ पर मैदान के भीतर एक हार्ड हिटर बल्लेबाज, जी यहाँ पर इस खिलाड़ी में भी क्षमता है, यहाँ पर इस मैच को फिनिश कर सकते हैं। 5 गेंदे और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता, 5 चेंडू आणि 22 धावा, असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली गेंदबाजी करनी होगी अक्षय को मैदान के भीतर। इस मर्तबाज यहाँ पर स्ट्रोक जरूर खेला था, वहां पर गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। 4 गेंदे और 21 रनों की आवश्यकता, 4 चेंडू आणि 21 धावा, असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। स्ट्राइक एंड के ऊपर मोहम्मद शेख, जरूर यहाँ पर टीम की पूरी आशा है इस खिलाड़ी के ऊपर, ऐसा बहुत टूर्नामेंट्स में ऐसे मैच जीताए हुए, वही खिलाड़ी स्ट्राइक एंड के ऊपर मोहम्मद। 4 गेंदे और जीत के लिए 21 रनों की आवश्यकता, 4 चेंडू आणि 21 धावा, असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। इस मर्तबाज यहाँ पर अंपायर का इशारा आया, वाइड गेंद का एक अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ 20 रनों की आवश्यकता, ये मुकाबले को जीतने के लिए 4 चेंडू आणि 20 धावा, असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। क्या यहाँ पर मोहम्मद शेख इस मैच को फिनिश करेंगे, ये देखने वाली बात होगी। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क हुआ नहीं था और वहां पर कैच को लपका, मिड विकेट के क्षेत्र में बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर। मोहम्मद शेख के रूप में लगता हुआ ये चौथा धक्का इजा बॉयज शेरला टीम को। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर।
माइकल, एक लेफ्टी बैटर, एक हार्ड हिटर बल्लेबाज। जरूर यहाँ पर जिस खिलाड़ी के बल्ले में वो क्षमता है, एक अनुभव, वही खिलाड़ी मैदान के भीतर। माइकल, अक्षय तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर। आखिरी 3 गेंदों का खेल बाकी और जीत के लिए 20 रनों की आवश्यकता। 3 चेंडू आणि 20 धावा असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। जी हाँ, जरूर यहाँ पर वो बल्लेबाजी की थी, वो 46 रन वो नॉट आउट मारे थे, उसी के वहां पर बल्लेबाजी के वजह से 74 रन यहाँ पर बनाए थे टीम ने। वो एक अहम पारी वहां पर देखने को मिली थी अक्षय के बल्ले से। जरूर यहाँ पर गेंदबाजी भी यहाँ पर अच्छी की थी, अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली गेंदबाज अक्षय की ओर से। जरूर यहाँ पर मोहम्मद शेख जैसे खिलाड़ी को यहाँ पर पेवेलियन में भेज दिया, वही एक अचूक टप्पे वाली वो गेंद यहाँ पर देखने को मिली। इस मर्तबा अगली गेंद जी हाँ, यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद बाहर की ओर गई, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। बिंदी गेंद की समाप्ति, 2 गेंदे और 20 रन। मात्र अभी औपचारिकता बाकी है इस मुकाबले की। होडावडा संघ आपला देखील कर्णधार बबल नाईक, कृपया आपण इकडे यायचंय, आपला देखील पुढचा सामना आहे, नाणेफेक होणार आहे। बबल नाईक, इस मर्तबा फिर से एक बार टिप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की ओर आए, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। बिंदी गेंद की समाप्ति, आखिरी 1 गेंद का खेल बाकी और जीत के लिए 20 रनों की आवश्यकता। 1 गेंद और 20 रन। इस मर्तबा जी यहाँ पर नो गेंद, फ्री हिट का मौका जरूर मिला है बल्लेबाज को। देखते हैं यहाँ पर फ्री हिट का कितने हद तक यहाँ पर फायदा उठाते हैं बल्लेबाज माइकल। जरूर यहाँ पर एक लाजवाब पारी यहाँ पर देखने को मिली थी अक्षय के बल्ले से, वो निकले 46 रन, वो नॉट आउट पारी, और उस पारी के वजह से यहाँ पर 74 रनों पर वहां पर पहुंची थी टीम। इस मर्तबा जी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की ओर आए, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। इसी के साथ इस मुकाबले को जीता है मनोज 11 कोलंबो टीम ने। खेळी या मैदानावर अगदी 4 धावांनी